श्री स्वामी समर्थ. 17 मे पासून म्हणजेच शनी अमावस्येनंतर या काही राशींना करोडपती बनवेल शनी. नक्षत्र बदल ठरणार गेम चेंजर. अखेर प्रचंड पैसा, प्रमोशन आणि यश मिळणार. सोबतच शनी महाराजांचा मिळणार आशीर्वाद. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला सर्वात शक्तिशाली आणि महत्त्वाच्या ग्रहांपैकी एक मानले जाते. शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे 2.5 वर्ष राहतो. शनी राशी बदलासोबतच वेळोवेळी नक्षत्र बदलही करतो. सध्या शनी मीन राशीत आणि उत्तरा भाद्रपद नक्षत्रात विराजमान आहे. पण येत्या 17 मे रोजी तो नक्षत्र बदल करून बुधाच्या रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. या नक्षत्रात राहून शनी 12 राशींच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतो. मात्र या काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो. हे विश्लेषण चंद्र राशीच्या आधारावर करण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात शनीच्या रेवती नक्षत्रात प्रवेशामुळे कोणत्या राशींना सकारात्मक परिणाम मिळू शकतात. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी 17 मे रोजी दुपारी 3:39 रेवती नक्षत्रात प्रवेश करेल. त्यानंतर 9 ऑक्टोबरपर्यंत तो याच नक्षत्रात राहील आणि मग पुन्हा उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करेल. आकाशातील 27 नक्षत्रांमध्ये रेवती हे शेवटचे नक्षत्र मानले जाते. हे नक्षत्र अत्यंत शुभ, शांत आणि समृद्धी देणारे मानले जाते. या नक्षत्राचा स्वामी बुध आहे. रेवती नक्षत्र शुभ नक्षत्रांपैकी एक मानले जाते. या नक्षत्रात शिक्षणाची सुरुवात, विवाह, गृहप्रवेश आणि प्रवास यांसारखी कामे करणे लाभदायक मानले जाते. त्यामुळे शनीच्या या नक्षत्र प्रवेशामुळे काही राशींच्या लोकांना समृद्धी, भाग्य, मान सन्मान आणि प्रतिष्ठा देखील मिळू शकते, असं सांगितलं जाते. शनिदेव हे हिंदू धर्मातील नवग्रहांपैकी एक अत्यंत प्रभावी देव मानले जातात, ज्यांना कर्मफलदाता म्हणजेच कर्माचे फळ देणारे आणि न्याय देवता म्हणून ओळखले जाते. ते सूर्यदेव आणि छायादेवी यांचे पुत्र आहेत. शनिदेव व्यक्तीला त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फळ देतात आणि माणसाला शिस्त लावतात. शनिदेव हे मकर आणि कुंभ राशीचे स्वामी आहेत. शनिदेव कर्माचे अधिपती आहेत. ते व्यक्तीला कडक शिक्षा देऊन चुकीच्या मार्गावरून योग्य मार्गावर आणतात. शनिदेवांचा रंग काळा आहे आणि ते लोखंडी धातूचे कारक मानले जातात. शनिदेवाच्या कोपामुळे जीवनात संकटे येतात, पण त्यांची कृपा असल्यास रंकाचा राजा होऊ शकतो. शनी एका राशीत 2.5 वर्ष राहतो. जेव्हा तो कुंडलीतील चंद्राच्या स्थानापासून 12व्या, 1ल्या आणि 2ऱ्या घरातून भ्रमण करतो, तेव्हा त्याला 7.5 म्हणतात. शनिवारी शनिदेवांची विशेष पूजा केली जाते. शनिवारी शनी मंदिरात जाऊन तेल अर्पण करावे. काळे तीळ, काळे कपडे, लोखंडी वस्तू आणि उडीद डाळ यांचे दान करणे शुभ मानले जाते. हनुमान चालीसा किंवा शनी स्तोत्राचे पठण करणे शनिदोष दूर करते. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना 17 मे पासून म्हणजेच शनी अमावस्यानंतर देखील मिळणार आहे शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख, संकटे मिटणार आहेत. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय शनी महाराज. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांसाठी शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश अनेक बाबतीत फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या 12व्या भावात शनी विराजमान असेल, त्यामुळे नोकरी आणि व्यवसायात विशेष लाभ मिळू शकतो. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना या काळात यश मिळू शकते. तुमच्या आयुष्यात एखादा मोठा बदल होऊ शकतो. परदेशात जाण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तसेच आयात निर्यात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा देखील मिळू शकतो. मात्र आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. सोबतच शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहू शकेल. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण देखील असणार आहे. तसेच वैवाहिक जीवन सुखमय राहणार आहे. त्यानंतर आहे तुळ रास. तुळ राशीसाठी शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश अनेक बाबतीत खास ठरू शकतो. या राशीच्या 6व्या भावात शनी गोचर करेल. तसेच भाग्याचा स्वामी बुधाच्या नक्षत्रात शनी असणार आहे.
त्यामुळे अनेक कामांमध्ये यश मिळू शकते. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. वरिष्ठ अधिकारी आनंदी होऊन तुम्हाला बढती देऊ शकतात. कामानिमित्त अनेक प्रवास करावे लागू शकतात. त्यामुळे भविष्यात चांगला फायदा देखील मिळू शकतो. व्यवसायातही लाभ होऊ शकतो. तुमच्या व्यवसायाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. परदेशाशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते. सोबतच शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे या काळामध्ये तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खास करून प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यामुळे कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. तसेच या काळामध्ये तुमचे आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच तुम्ही तुमच्या मित्रासोबत एखाद्या छोट्याशा ट्रिपला देखील जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. त्यानंतर आहे मकर रास. मकर राशीच्या लोकांसाठी शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश लाभदायक ठरू शकतो. या राशीच्या 3ऱ्या भावात शनी विराजमान असेल. त्यामुळे या राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ मिळू शकते. या काळात नवीन काम सुरू केल्यास चांगला फायदा देखील मिळू शकतो. मात्र स्वतःवर आणि लक्झरी वस्तूंवर जास्त खर्च होऊ शकतो. त्यामुळे अनावश्यक खर्चांवर नियंत्रण ठेवणे मात्र गरजेचे आहे. तसेच शनी महाराजांचा आशीर्वाद प्राप्त होत असल्यामुळे या काळामध्ये खास करून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहेत. त्यामुळे तुमच्या आयुष्यात येणार आहे अपार आनंदच आनंद. त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील प्राप्त होतील. त्यामुळे उत्पन्न वाढून तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर या काळामध्ये परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे किंवा नोकरी करण्याचे स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर ते स्वप्न तुमचे या काळात पूर्ण होऊ शकते. त्यानंतर आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनीचा रेवती नक्षत्रातील प्रवेश अत्यंत सकारात्मक राहू शकतो. या काळामध्ये त्यांच्या जीवनामध्ये अनेक सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहे. खास करून या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असणार आहे. सोबतच या काळामध्ये तुम्हाला वारसा हक्कातून प्रॉपर्टी मिळू शकते. त्यासोबतच या काळात तुमच्या भौतिक सुखामध्ये देखील वाढ होऊ शकते. त्यामुळे तुम्ही घर, प्रॉपर्टी, वाहन खरेदी करू शकता. तसेच हा काळ तुमच्या जीवनामध्ये आनंदच आनंद घेऊन येणारा ठरणार आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. त्यासोबतच येणारा हा काळ शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद तुमच्यासाठी घेऊन येत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये येणार आहे अपार आनंदच आनंद. शनी महाराजांच्या कृपेने या काळात तुम्हाला धनलाभाचे योग देखील प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना शनी महाराजांचा रेवती नक्षत्रामध्ये झालेला प्रवेश खूपच लाभदायक सिद्ध होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.